महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोवा या महामार्गाच्या भूसंपादनाला प्रखर विरोध होतोय। आज मंत्रिमंडळामध्ये या महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता दिली आहे। मात्र आज धाराशिवमध्ये या भूसंपादनाचे अधिकारी शेतामध्ये आल्यानंतर शेतकरी फार आक्रमक झालेले पाहायला मिळाले। मला सांगा, आज भूसंपादनासाठी लोक आली होती, काय नेमकं घडला प्रकार? त्यांनी पोलीस प्रोटेक्शन घेऊन शक्तीपीठ महामार्गासाठी पोलीस प्रोटेक्शन घेऊन ते आले होते, मार्किंग करण्यासाठी आले होते शेताची मोजणी करून। पण आमचा पूर्णपणे शक्तीपीठ महामार्गाला 100% म्हणजे विरोधच आहे। आम्हाला काय अडचण काय आहे तुम्हाला? अडचण नाही साहेब, आमच्या मुलाबाळांनी पुढे करायचं काय? आमच्या जर जमिनी गेल्या शक्तीपीठ महामार्गामध्ये तर आमच्या मुलाबाळांनी पुढे करायचं काय? एकतर शासकीय नोकरी नाही आहे, उद्योगधंदा कुठला बी करू शकत नाहीत। त्याच्यासाठी आमचा पूर्णपणे शक्तीपीठ महामार्गाला विरोधच आहे आणि विरोध राहणारच कायमस्वरूपी। कायम विरोध कायम विरोध राहणार साहेब। तुमचं क्षेत्र जातं का त्याच्यात? हो सर, तुम्ही कोणचं गाव आहे तुमचं? माझं मेडसिंगा गाव आहे। हा. आज तुळजापूर तालुक्यामध्ये वाणीवड या गावामध्ये भूसंपादन अधिकारी, SDM साहेब, पोलीस प्रशासन पूर्ण आलं होतं। मी त्या पॉइंटला हजर होतो। शेतकऱ्यांना विनंती केली की बाबा आमच्या शेतात मोजणी करू नका, आणि विनंती करून शेतकरी बोलत होते। पण शेतकऱ्याच्या विनंतीला मान न देता शासनाने जबरदस्तीने एक मुलगा आणि वडील होते, त्या मुलाच्या वडिलाला पोलिसांनी अटक केली, जीपमध्ये घातलं, आणि तो एकटा मुलगा होता आणि त्या मुलाला पोलिस ओढत होते आणि भयंकर प्रसंग होता। इतकी हुकुमशाही पद्धतीनं जर हे शासन या शेतकऱ्यावर शक्तीपीठ लादत असेल तर हे अन्याय आमच्यावर करतंय, हे सरकार आम्हाला वाटतंय। मागणी काय आहे तुमची नेमकी? त्यांनी कशा पद्धतीने भूसंपादन करायला पाहिजे? आमची मागणी कुठलीच नाही। आमची मागणी एकच आहे की जी तुम्ही शक्तीपीठ ही शेतकऱ्यावर लादायला लागला तो रद्द करावा, आणि शेतकऱ्याची कसलीही मागणी नाही सर। आणि त्याच्यामुळं आम्हाला एकच सरकारला सांगायचं की तुम्ही शेतकऱ्यावर अन्याय करणारा शक्तीपीठ कशासाठी करायला लागलात आणि कोणासाठी करायला लागलात हे फक्त विचारायचंय। आणि शेतकरी का तुम्ही संपवायला लागलात? जर जमीन संपली तर शेतकरी संपला। लोकांच्या डोळ्यात पाणी येतं शक्तीपीठाचं नाव काढलं सर। प्रत्येकाचे आई वडील असतील, आमचे वडील असतील, नुसतं शक्तीपीठाचं जरी नाव काढलं तर डोळ्यात पाणी येतं। मग डोळ्यात पाणी येणार शक्तीपीठ कोणासाठी करायला लागलात? तुम्ही नुसतं शेतकऱ्याचं गुणगान गाता आणि शक्तीपीठ करता कोणासाठी? प्रश्न आहे। आज मंत्रिमंडळामध्ये भूसंपादनाला मंजुरी दिली आहे थोडं आज दुपारी, आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मोठा विरोध होतोय। तुमचं क्षेत्र जात आहे ना? जाते। वरवंटी शिवारातले मी रहिवासी असून आमचा या शक्तीपीठ महामार्गासाठी कायम प्रखर विरोध आहे। आणि तेथील 7 शेतकरी, प्रथमतः मी सांगू शकतो की तेथील 7 शेतकऱ्यासाठी मोजणीचे त्यांनी 1 तारखेला हे काढले, म्हणजे परिपत्र काढले, तरी आम्ही 7 शेतकरी हे विरोधात असून आम्हाला शक्तीपीठची गरज नाही। म्हणजे तुम्हाला जमीन म्हणजे स्वस्तात काय नेमका म्हणजे अडचण काय वाटली तुम्हाला? आमचा उदरनिर्वाह हा शेतीवरच असून आम्हाला जमीन द्यायचीच नाही, म्हणजे तुमचा विरोधच आहे? कायम विरोध आहे आमचा। तुमचं जातं का क्षेत्र? तुम्ही कुठल्या गावचे? मी मेडसिंगा येथील रहिवासी आहे। माझ्या कुटुंबातील एकूण जवळपास 10 एकर क्षेत्र या महामार्गामध्ये जातं। माझं एकत्रित कुटुंब आहे। मग ह्या माझा पूर्णपणे उदरनिर्वाह हा शेतीवर आहे। हे शेती माझी महामार्गात जाते। माझ्या कुटुंबाने करायचं काय आणि काय खायचं? सध्याची जर परिस्थिती रोजगाराची किंवा हे बघितली तर कामधंद्याची असेल किंवा कशाची असेल, एकमेव शेतीशिवाय आम्हाला पर्याय नाही। आता धाराशिव शहरामध्ये असा एकही उद्योगधंदा नाही की ज्याच्यात 200 व्यक्ती 3 शिफ्टमध्ये काम करतील। मग आम्ही काय करायचं? या शेतीवर निर्माण होणारा आमचा तर रोजगार जाईलच, आमची तर रोजीरोटी, पण हंगामी स्वरूपात आमच्या शेतीवर गावातील आमच्या काम करणाऱ्या शेतमजुराच्या सुद्धा उपासमारीची वेळ ह्या महामार्गावर। किती क्षेत्र जाते तुमचं? आमच्या कुटुंबातील 10 एकर क्षेत्र या महामार्गामध्ये जाते। तुमचं वैयक्तिक? माझं 6 एकर जाते आणि माझ्या काकाचं 4 एकर जाते। असं 10 एकर क्षेत्र आमच्या या महामार्गात जाते। आता आज तर मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला की त्याला मान्यता मंजुरी दिली आहे भूसंपादनाला। आज वृत्तवाहिनीमध्ये बघितलं आम्ही की मंत्रिमंडळाने मान्यता दिली। आम्हाला एक कळत नाही, 2 वर्ष झालं संपूर्ण महाराष्ट्र ह्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात संघर्ष करतोय। फक्त एखादी जर निवडणूक आली, लोकसभेला बसलेला फटका पाहून शासनानं विधानसभा डोळ्यासमोर ठेवून शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचे जाहीर केले। आणि कोल्हापूर जिल्ह्यात जर पाहिलं तर असं काय की म्हणजे 12 जिल्ह्याची अधिसूचना असताना एका तालुक्यावाईज अधिसूचना काढून रद्द केला।
आणि आजच्याच मंत्रिमंडळाने परत आणखीन तिथल्या अधिसूचना काढलेल्या पहिल्या रद्द केल्या आणि नव्यानं तिथली प्रक्रिया चालू केली. म्हणजे शासन फक्त सांगते आम्ही शेतकऱ्याचे आहोत किंवा मुख्यमंत्री सांगतात, उपमुख्यमंत्री सांगतात की आम्ही शेतकरी हितासाठी आहोत किंवा सर्वसामान्यासाठी, परंतु हा मग आम्ही कोण आहोत, आम्ही नेमकं कुठले शेतकरी आहोत? आणि आम्ही 2 वर्ष झालं संघर्ष करतोय, झटतोय, परंतु आमची कुठलीही दखल घेतली जात नाही. आपल्या मार्फत मी शासनाला विनंती करू इच्छितो की आमच्यावर दया करा, तुम्ही आमच्या ताटातली भाकरी काढून घेऊ नका, आमच्या रोजीरोटी आमचे संसार उघडकीवर आणू नका, ही कळकळीची विनंती शासनाला आपल्या मार्फत मी करू इच्छितो. जिराईत आणि बागायतचा काय प्रॉब्लेम आहे नेमकं? जिराईत धरलं जाते सगळं. जिरायत बागायत विषय काय आहे, सध्या सगळे हे शेतकरी जिरायत मध्ये येतात आणि काही शेतकरी बागायत मध्ये येतात सर. त्याच्यामुळं त्याचा दर वेगळा धरला जातो. त्याच्यामुळं शेतकरी काय म्हणतात की आम्हाला ही बागायत जिरायत हा विषय नाही म्हणतात. त्याच्यामुळं आमचा मेन मुद्दे काय आहे किंवा तुम्ही आमचं भूसंपादन विषय असेल, जे विषय आहेत तो आम्ही कदापि होऊ देणार नाही. त्याच्यामुळं आम्हाला कसल्याही पद्धतीचं आम्ही तुमचं जी ही शक्तीपीठाचा जे विषय आहे तो आम्ही कदापि होऊ देणार नाही आणि कुठलंही आम्ही मागणी करत नाही सर. एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये 19 गावामधून हा महामार्ग जातोय. मात्र या महामार्गाला धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी प्रखर विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.